नमस्कार मित्रांनो. आज मी माझं जो नंबर आहे तो पोर्टिंगसाठी मॅसेज केला होता. तर मित्रांनो, मॅसेज सक्सेसफुली झाल्याच नंतर मला एक 10 मिनिटांनी कॉल आला जिओकडून. सर, तुम्ही नंबर पोर्ट करू नका किंवा हे करू नका ते करू नका. भरपूर संभाषण आहे, पुढं चालून ऐकणारच आहे तुम्ही. फक्त मी त्यांना म्हणलं तुम्ही आजच्या घडीला मला कोणती फॅसिलिटी, कोणता प्लॅन नवीन देणार आहेत, असं हे संभाषण आहे सर्व काही. त्यांची खूप विनंती होती पोर्ट करू नये म्हणून, परंतु मी काय ऐकलं नाही. त्यांनी कदरून कॉल हा डिस्कनेक्ट केला. मित्रांनो, पुढं चालून संभाषणमध्ये ऐकणारच आहे तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पेक्षा जिओ स्वस्त आहे. जिओ म्हटलं वोडाफोन आणि एअरटेल पेक्षा स्वस्त आहे. तर तुम्ही त्याचे प्लॅन चेक करा ना सर. त्यांच्याकडे 4G नेटवर्क असून आपल्यापेक्षा प्लॅन जास्त आहे. आपण तुम्हाला 5G दिला आहे. 5G दिले, पण ते 5G काय 4G चालत नाही. ते 5G देऊन करायचे काय तुमचं? इथं 4G ची स्पीड येत नाही आम्हाला आणि तुम्ही 5G दिलं म्हणता. 4G ची स्पीड आम्हाला मिळत नाही तुमची सर. तुम्हाला आता 5G पण मिळेल, 4G पण मिळेल आणि एकदम फास्ट मिळेल. तुम्हाला आता आपल्याकडनं सारखा प्रॉब्लेम येणार नाही सर. नाही सर, आता मला देऊन बघा. गेले तर 1.5 वर्ष झालं तोच प्रॉब्लेम आहे. आणि विशेष म्हणजे तुमचे प्लॅन रेट खूप वाढलेले आहेत. ते काय 2%, 4%ने रेट वाढलेले नाहीत तुमचे. त्याच्यामध्ये 2 इश्यू आहेत. घेतलाय ते पाहू आता सर. तुम्ही नाही सर, बघा काय होतं ना, आपण सर पोर्ट तर करून घेऊ, पण आपल्याकडे जसं आपण तुम्हाला सर्व्हिस देतो, इन्कमिंग सेवा, मिस कॉल अलर्ट, 5G नेटवर्क, 4G नेटवर्क वेगळं, अनलिमिटेड डेटा, प्रत्येक ठिकाणी नेटवर्क, हे तुम्हाला सर्व्हिस दुसऱ्या कंपनीत कुठेही मिळणार नाही. ना BSNL मध्ये, ना एअरटेल मध्ये, नाही वोडाफोन मध्ये. आपण जे दिलं सगळ्यापेक्षा वेगळं आहे. अच्छा. आणि म्हणजे आम्ही इकडून प्लॅनच जर रिचार्ज केलाच नाही मोबाईल, तरी तुम्ही इन्कमिंग चालू ठेवता का मोबाईलची? हो, आपल्याकडे इन्कमिंग फ्री मध्ये लगेच बंद होतोय. कुठं चालू राहतंय? लगेच बंद करता तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये इन्कमिंग घेतील. तुमच्या नंबरला इन्कमिंग बंद होत आहे का सर? हो, इन्कमिंग लगेच 2 दिवसात तर बंद होणार. रिचार्ज नाही केलं की लगेच 2 दिवसात इन्कमिंग सध्या बंद होती. समोरून तुम्हाला कॉल एकही येत नाहीये, कोणी कॉल केला तरी? नाही येत. अच्छा. नाही तसं तुम्हाला मी चालू करून देतो. मग तुम्हाला इन्कमिंग सेवा आपल्याकडनं फ्री मध्ये आहे, की जर तुम्ही रिचार्ज नाही केला तर आपल्याकडे सिम चालू असतं, बाकी कुठेही नाहीये. आपल्याकडे इन्कमिंग फ्री असतं. इन्कमिंग सेवा किती दिवस फ्री देता रिचार्ज संपल्यानंतर? आपल्याकडे बघा काय असतं, कमीत कमी असं 6 महिने, 2 महिने, 4 महिने, 6 महिने चालू असतं. मॅक्झिमम तुम्ही 6 महिने समजा इन्कमिंग फ्री मध्ये देता का? बरोबर. तर तुमच्याकडे जिओची प्राईम मेंबरशिप आहे सर. हो, मेंबरशिप तर आहे सर. मी 100 रुपये भरून ते मेंबरशिप वगैरे सगळं, पण त्याचा आम्हाला कधी बेनिफिट भेटलाच नाही आजपर्यंत. नाही, बेनिफिट मिळेल ना सर. आम्ही तर कस्टमरला हाच एक बेनिफिट आहे की कोणाकडे 2 सिम कार्ड आहे, कोणाकडे वायफाय लागलाय ना, कोणाकडे गरज नसतं, तर आम्ही कस्टमरला ते सर्व्हिस करून दिली आहे. तर तुम्हाला आपल्याकडनं इन्कमिंग सेवा फ्री आहे. मिस कॉल अलर्ट सुद्धा येईल की तुम्ही जर नेटवर्क मध्ये नसलात किंवा तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असली, मोबाईल बंद पडला, तर तुम्हाला लगेच आपल्याकडनं मेसेज येईल. असं आहे. नेटवर्कच्या इश्यूने टेक्निकली होत असतं. तो मी माझ्यावरती नेटवर्क टीमकडे पाठवतो आणि तुम्हाला एकदम प्रॉपर नेटवर्क करून देतो. तुम्हाला कॉलिंगचा पण इश्यू येणार नाही. तर मी गेले 2 वर्ष झालं तक्रार माझ्या तुम्ही चेक करू शकता. माझ्या ऑलरेडी तक्रार तुमच्याकडे अशा पेंडिंग मध्ये 10-20 तक्रार आहेत. मी इतक्या वेळेस तक्रार केलेली की मला असा प्रॉब्लेम होतोय, आणि तितक्या तक्रार दिल्याच्या नंतर मी आज हा डिसिजन घेतलाय सर. आज इतक्या सहजासहजी डिसिजन घेतलेला नाहीये सर. गेले इतक्या वर्ष झाले मी तक्रार करतो. जर तुम्ही त्याचा रिप्लाय देत नाही, आम्ही जर तुम्हाला आता तुमचा प्लॅन डायरेक्ट किती होता पहिलं 399, तुम्ही 444, 444, 555 केला, 555, 777 केला. आता तर 800च्या बाहेरच नेऊन ठेवला तुम्ही. 850 रुपये 3 महिन्याला रिचार्ज. ते पण 3 महिने कंप्लीट घेत नाहीत ना सर तुम्ही. त्याने काय होतं सर, तुम्ही जे म्हटलं रिचार्ज वाढवले, ऍक्च्युअली हे ना आमच्याकडे नाही झालंय सर. हे काय होतं ना, जसं टेलिकॉम कंपनी ट्राय त्यांच्याकडे अपडेट झालाय सर. आणि असं नाही की फक्त जिओचे प्लॅन वाढले, ते सगळ्यांचे वाढले. एअरटेल, वोडाफोन,
जिओ अरे, आणि बाकी हे जे आहे हे तिन्ही कंबाईन आहे सर. त्यांना माहिती आहे आपण एकमेकाचे रेट जर घसरले तर हे ह्या कंपनीत ते त्या कंपनीत. त्यामुळे यांनी सगळ्याचे रेट स्टेबल वाढवलेत ना एक सोबत. ते पण जो आपल्या जिओमध्ये- पुढचा जो कस्टमर आहे त्याला या कंपनीत नाही जाता आलं पाहिजे आणि त्या कंपनीत जाता आलं नाही पाहिजे. परंतु हे पण चुकीचं आहे ना जिओमध्ये सर. इनडायरेक्टली जर तुम्ही आज 50% जर 25% रेट वाढवताय डायरेक्ट म्हणल्यावर आमच्यासारखे गोरगरीब माणसाने काय करायचं हा मोठा प्रश्न आहे तिथे. आणि 99% माझ्या माहितीने भारतामध्ये बहुसंख्य संख्या ही गोरगरीबच आहे. आणि यांनी करायचं बरोबर. काय. आज जर तुम्ही डायरेक्ट 50-50 40-40% जर तुमचा प्लॅन वाढतोय म्हणल्यावर गोरगरीब जनताने करायचं काय. जसं म्हणून तर जिओचे प्लॅन सगळ्यात कमी दिले आहे. आम्ही आमच्याकडे म्हणून तुम्हाला सर्व्हिस दिली आहे ना सर, की आपल्याकडनं इन्कमिंग आहे, रिचार्ज नेटवर्क चालतं. इन्कमिंग तुम्ही तुम्हाला- म्हणताय फक्त सर तोंडाने. मला तर आजपर्यंत तुमच्या इन्कमिंगचा कधी फायदा मिळाला नाही. गेले 6-7 वर्ष झालं जशी तुमची कंपनी चालू झाली. मी तर सगळे घेतलेलं आहे तुमचं कार्ड. तेव्हापासून लगेच रिचार्ज संपलं की लगेच बंद होतो. लगेच त्याला 2-3 दिवसात रिचार्ज करावंच लागतं. इन्कमिंग तर चालू पाहिजेच आउट गोईंग जरी नसली तरी. पण तुमची इन्कमिंग देखील सर बंद पडते ना. नाही इन्कमिंग आपल्याकडे फ्री राहील तुम्हाला. तुम्ही निश्चिंत राहा, आपण तुमची इन्कमिंग बंद नाही करू. आणि सोबत तुमचे जे नेटवर्कचे प्रॉब्लेम सुरू आहे हा. तुम्हाला कॉल येत नाही, मेसेज येत नाही, सगळे जे काय तुमचे इश्यू आहे बरं सगळं ठीक आहे सर. आपल्याकडे clear होईल. पोर्टिंगची जर समजा मी वापस घेतली तर मला यातून तुम्ही कोणती स्कीम देणार आहेत, कोणता फायदा देणार आहे मी जर वापस घेतली तर. तुम्हाला नेटवर्क एकदम प्रॉपर मिळेल, 5G मिळेल. आणि ते फक्त बोलाय पुरतंय सर. ते मला माहिती काय होणार आहे ते बोलाय पुरतंय. तुम्हाला तुम्ही मला data roaming- स्कीम कोणती देणार आहे एवढं सांगा. कोणत्या फक्त प्लॅनची data कोणती unlimited- स्कीम देणार. अनलिमिटेड सध्या सर तुमचं आता राहिलं नाही ना ते. 5Gचा जो डेटा होता ते देखील तुम्ही आता तो पॅक केलेला आहे. आणि इथून पुढे 5G तुमचं नेट सध्या वापरता येणार नाही आम्हाला. मग प्रॉपर तुम्ही फायदा ठेवला नाही ना काही तुमच्यामध्ये जिओमध्ये बनवून राहण्यासोबत म्हणून. तुम्ही टोटली आमचा जो फायदा होणार होता तो पूर्णच काढून घेतलाय. कारण ठीक आहे चला पॅक वाढला, जिथं आम्हाला 5G स्पीड मिळते तिथं तरी आम्ही तुमचा वापर करू शकतो. पण तुम्ही ते पण ठेवलेलं नाही ना सर.